तर मित्रांनो दुपारच्या आता 2:30 वाजले आहेत आणि जे आपलं बांधकाम आहे ते आता 4 लाईनी उठलेलं आहे। म्हणजे संपूर्ण राऊंडमध्ये 4 लाईनी आणि बांधकाम फिरवलेलं आहे। फाउंडेशनच्या वरती 4 लाईनी आलेल्या आहेत। फाउंडेशनच्या तर 4 लाईनी तुम्हाला तिथे खाली दिसतील आणि ह्या वरच्या 4 लाईनी झालेल्या आहेत। म्हणजे राऊंडमध्ये सगळं संपूर्ण ह्यांनी बांधकाम फिरवून घेतलेलं आहे। दिसेल तुम्हाला बांधकामाची क्वालिटी बघा, सगळं व्यवस्थित शेपकाम वगैरे या दरदा वगैरे सगळं भरून आपलं बांधकाम एकदम प्रॉपर दिसतंय। आणि धार पण तुम्हाला दिसेल कट एकदम वलव्यामध्ये आपली ही धार आहे, लाईन पण वलव्यामध्ये आहे। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉग्समध्ये। तर आता आपण गोवाघरमध्ये आहोत आणि माझं जे गाव आहे पोमेंडी गाव, तर तिथे आपलं आता काम परत दुसरी नवीन साईट चालू झालेली आहे। तर इथे आम्ही काय करतो आहे आणि कसं आपलं हे बांधकाम वगैरे काय चालू आहे तर तुम्हाला सगळं प्रोसेस मी दाखवतो। तर कालपासून याला बांधकामाला आपण सुरुवात केली आहे, सर वगैरे पाडून। तर आता तुम्हाला मी दाखवतो की कसं काय बांधकामाची प्रोसेस आपली चालू आहे। तर चला, इथे मित्रांनो आपलं काम चालू आहे आणि हे ते आपलं घर आहे, त्यालाच आपल्याला हे अटॅच करायचं आहे। या साईडला आपण जे रूम काढतो इथे आपली पाणी वगैरे मी घेऊन आलो, कारण की पाण्याची काही व्यवस्था इथे जास्त आहे नाही। थोडंफार पाणी आपल्याला मिळेल, त्याच्यामुळे 1000 लिटरची एक टाकी मी भरून गाडीतून घेऊन आलेलो आहे। हे बघा, तर इथे आपलं काम चालू आहे आणि हे असं काय काम चाललं आहे बांधकामाचं। म्हणजे कालच आपण चर वगैरे मारून JCB म्हणजे मागवलं होता, त्याच्यावर सगळं चर वगैरे मारून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं बांधकाम चालू केलं। कालच्या दिवसामध्ये फक्त आपलं वरचं खालचं जे फाउंडेशन आहे, थप्पी तुम्हाला दिसेल, थप्पी तोंडी, हा जो तोंडी दगड आहे तो सगळा आपण लावून घेतला होता कालच्या दिवसामध्ये। खाली तुम्हाला बेसला दिसतोय तो सगळा तोंडी दगड आपण लावून घेतला। त्याच्यानंतर काल आणि आज सकाळपर्यंत हे वरचं जी थप्पीची आपली लाईन आहे, बेस आहे, तो पूर्ण झालेला आहे। आणि तुम्हाला दिसेल की सगळं चर वगैरे मी बरोबर स्क्वेअरमध्ये मारून घेतलं आणि अशी आपली हाईट आहे ती 10 फुटाचीच आपण ठेवलं आहे। आणि जसं एवढं जे येईल ते घराच्या साईजलाच आपण ठेवलेलं आहे। म्हणजे घर ज्या साईजला आहे आपलं पहिला बिल्डअप एरिया जो आहे तेवढा आपण ठेवलेला आहे। आणि इथे आपलं वरचं जे बांधकाम आहे ते कोडी आहे, कोणतीही रिंग नाही आहे बांधकामाला, कारण की इथली जो खालचा जो बेस आहे तो व्यवस्थित मजबूत आहे। आणि त्याच्यामुळे आपण आपल्या बेसिक आपण जसं सोलिंग वगैरे करतो तसंच आपण सगळं केलेलं आहे। आणि खाली तोंडी दगड आपण लावलेला आहे, थप्पी तोंडी दगड आपण लावून सगळं हे बांधकाम चालू केलेलं आहे। आणि इकडे आपलं वरतं कोडी बांधकाम आहे ते चालू झालेलं आहे। तुम्हाला दिसेल सगळं की कसं आपण हे करतो आहे। तो सगळा प्लास्टर जो आहे पहिला तो आपण काढून घेतो आहे, त्याच्यावरच आपण नाही चिपकवतो, कारण नंतर काय होतं ते सुटतं, त्याच्यामुळे आपण ते प्लास्टर काढून घेतो। वरपर्यंत काढणार जेवढं आपलं हे बांधकाम जाईल तेवढं ते प्लास्टर काढून घेतो, त्याच्यानंतरच आपण सगळं ते उभं करणार आहोत। आपलं बांधकाम आहे, कोडी बांधकाम आहे, ते सगळं उभं करणार आहोत। आणि इथे तुम्हाला दिसेल हे काम आपलं चालूच आहे। आता ही 2 लाईन इथे लागलेली आहेत आता थप्पी दगडावर। ह्याच्या खाली एक लाईन आहे, ही थप्पी तोंडी दगडाची एक लाईन आहे, ती आपण बेसला खाली दिलेली आहे ग्राउंडला। त्याच्यानंतर तो फक्त थप्पी दगडाची आहे 6 इंचाची जी लाईन आहे तर 3 दिलेले आहेत आपण। म्हणजे त्या जो पहिला बेस होता त्या साईजला आपण ते घेतले आणि त्याच्यानंतर वरती आपण कोडी बांधकाम उठवतो आहे वरती। हे बघा, तर आता इथे आपले 4 मिस्त्री आलेले आहेत, म्हणजे 4 माणसं आपले आले, 2 मिस्त्री 2 हेल्पर। तर याच्यात हे आपलं बांधकाम आता चालू झालेलं आहे। आज दिवसभरामध्ये अर्ध ते निम्मं सगळं उठवून घेतील वरती, त्याच्यानंतर पुढचं आपलं प्रोसेस चालू आहे। त्याला आतून बाहेरून प्लास्टर आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपण बांधकाम करतो आहे। आणि नंतर आतून जे प्लास्टर आहे ते आपण मारणार होतं, बाहेरून पण सगळं मारल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार की कसं आपण करणार आहेत। ही सगळी माती जी चरातली आपण काढले तीच आतमध्ये ह्या साईडला आपला जो आतला एरिया आहे त्याच्यामध्ये सगळी टाकून घेतली आपण। नंतर आपल्याला बाहेरून माती आणायला नको, त्याच्यामुळे हा जो वरच्या साईडला वर डीप होती ती आपण सगळी काढून घेतली आणि या साईडला तिकडं पण ही माती लावलेली आहे। आता आपलं प्लॅनिंग काय आहे, हे जो आतला भराव आहे तो सगळा फाउंडेशन तर झालेला आहे, त्याच्या आतमध्ये ते टाकण्यासाठी आपण JCB बोलवायचं प्लॅनिंग आहे। पण बघूया, JCB आला तर आपण हे सगळं आतमध्ये टाकून घ्यावं, मग बरं पडेल आपल्याला आतमध्ये चढायला उतरायला, कारण की हा खड्डा आहे बघा, हा खड्डा आहे, त्याच्यामुळे काम करायला थोडी अडचण होते। तर आता इथे चालूच आहे बांधकाम, कोडी बांधकाम आपलं चालू केलं आहे, त्याने करायला घेतलेलं आहे। तिकडच्या 2 लाईन लागल्या, तिकडच्या 2 लाईन लागलेल्या आहेत आणि आता इकडच्या लावून ते सुरुवात करतील, वरचं बांधकाम पटापट उठेल आपलं। हे बघा, तर हे झाल्याच्या नंतर आत्ता सकाळपर्यंत हे एवढं बांधकाम चालू आहे। 10-10:30 11 वाजलेले आहेत। आता नंतर मी थोड्या वेळानं तुम्हाला परत संध्याकाळपर्यंत बांधकामाची सिच्युएशन दाखवेन की बांधकाम कितपत आपलं होऊन जाईल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अंदाज येईल की बांधकाम किती फास्ट आपण केलेलं आहे ते। तर चला, तर मित्रांनो दुपारच्या आता 2:30 वाजलेले आहेत आणि जे आपलं बांधकाम आहे ते आता 4 लाईनी उठलेलं आहे। म्हणजे संपूर्ण राऊंडमध्ये 4 लाईनी आणि बांधकाम फिरवलेलं आहे। फाउंडेशनच्या वरती 4 लाईनी आलेल्या आहेत, फाउंडेशनच्या तर 4 लाईनी तुम्हाला तिथे खाली दिसतील आणि ह्या वरच्या 4 लाईनी झालेल्या आहेत। म्हणजे राऊंडमध्ये सगळं संपूर्ण ह्यांनी बांधकाम फिरवून घेतलेलं आहे। दिसेल तुम्हाला बांधकामाची क्वालिटी बघा, सगळं व्यवस्थित शेपकाम वगैरे या दरदा वगैरे सगळं भरून आपलं बांधकाम एकदम प्रॉपर दिसतंय। आणि धार पण तुम्हाला दिसेल कट एकदम वलव्यामध्ये आपली ही धार आहे, लाईन पण वलव्यामध्ये आहे। तर ते आपण बांधकाम इथे केलेलं आहे। म्हणजे मी सगळं लेंटर वगैरे घेऊन आलो, तिथे त्यांना उभं राहायला वरती बाकडा पण घेऊन आलेलो आहे।
जसं आपलं इथे काम चालू आहे दिसेल तुम्हाला. रे आता इकडची शेवटची चौथी लाईन म्हणजे चौथी लाईन आता ही होईल, पूर्ण होईल. त्याच्यानंतर वरती परत बांधकाम चालू होईल. 3 विंडो आहेत, त्यासाठी मी 3 लेंटर पण घेऊन आलो 7x5चे. तिथे सगळे ते लेंटर वगैरे तर ओतले म्हणजे आपण ठेवलेले आहेत, आणलेले मी. हे बघा, तर असं हे बांधकाम चालू आहे आपलं चालू आहे. म्हणजे सकाळपासून यांनी एवढं वरती हे बांधकाम उठवलं आहे. या साईडला पूर्ण जंगलतोड चालू आहे. हे बघा घराच्या साईडला मस्त आमची शाळा पण होती त्या साईडला वरती. त्या शाळेच्या मागचं रान आहे, त्याचं तोडायला सुरुवात केली आहे आणि तिचं आपलं हे काम चालू आहे दिसेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आपलं जे काम आहे त्याचं कितपत आलं आहे तुम्हाला संपूर्ण मी अपडेट देतो आहे. तर आता दुपारचे 2:30 वाजलेले, 2:30 ते 3 वाजलेले आहेत. जेवण झाल्याच्यानंतर हे एवढं असं झालेलं आहे सकाळपासून. आता त्यांना उभं राहायला वरती हाईट नव्हती, त्याच्यामुळे मी ते बाकडा वगैरे आपला घेऊन आलो, टेबल वगैरे त्यांना वरती उभं राहण्यासाठी दिसेल तुम्हाला. तर दोन्ही टाक्या भरून घेतल्या. ही टाकी आपल्या दुसऱ्या साईडवर होती, ती पण घेऊन आलो आणि ती पण भरून ठेवलेली आहे. आता गाडीत एक अजून आपल्या टाकी आहे, ते आता घरी घेऊन जातो. तिला पण उद्या भरून आणावी लागेल. चिरा काय एवढा आता संपलेला आहे, तर थोडाच चिरा आहे. आम्हाला वाटतं 2-3 लाईनीला संपूर्ण चिरा म्हणजे संपून जाईल असं वाटते. तर 2 लाईनीला. हे बघा, तर असं हे आपलं बांधकाम इथे चालू आहे ग्वागरमध्ये. चिखलीच्या साईडवर आता आपल्याला पत्रा टाकायचं, त्याच्यामुळे उद्या आपला मुहूर्त आहे वरती आड्याचं. तर आज ते काम बंद होतं आणि उद्या आपण ते संपूर्ण चालू करणार आहोत. तर हे एवढं झालं आणि हे मी लेंटर घेऊन आलो दुकानातून. हे 5 फुटाचं एक आहे, 5x7ची म्हणजे रुंदी 7 आहे आणि लांबीला 5 फूट आहे. तर असे लेंटर मी घेऊन आलेलो आहे. जी साईज 2.5 इंचाची याची साईज आहे दिसेल तुम्हाला. हेवी पण खूप आहेत, म्हणजे उचलायला खूप जड आहेत ते. हे बघा, तर असं हे बांधकाम आपलं चालू आहे. आता इथून मी घरी जाणार आहे, कारण की मी जेवलोय पण नाही अजून. हे लोक जेवण वगैरे झालेले आहेत. हे बघा, आता हे बांधकाम ही 4थी लाईन पूर्ण होईल, त्याच्यानंतर वरची लाईन हे उठवायला सुरुवात करतील. आपल्याला त्या साईडचा तो पाका आला आहे ना, हा खाली असा स्लोप, तिथपर्यंत आपला बांधकाम येणार आहे. म्हणजे 4ही बाजून तेवढंच बांधकाम फिरणार आहे तिथपर्यंत. आणि त्याच्यानंतर 3 पाके आपला पत्रा आहे, म्हणजे लेफ्ट राईटला ह्या दोन्ही, इकडे लेफ्टला आणि त्या साईडला राईटला एक पाका जाणार. आणि समोर आपलं स्टेट इकडे या साईडला प्लेन एक पाक आहे. म्हणजे 3 पाकीचं आपल्याला हे वरती रूफिंग करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की कसं आपण हे प्रॉपर एक लेवलमध्ये सगळं बांधकाम करून घेणार आहोत. कुठेही बेबल आपल्या येणार नाही आहे. 3 पाकी आपण ह्याला देणार आहोत वरती. तर असं हे सगळं आपण केलेलं आहे. हे लोक वगैरे जेवण पण झालेले आहेत, फक्त आता मीच शिल्लक राहिलो जेवायचं. मी पण आता घरी जाऊन व्यवस्थित जेवतो वगैरे, त्याच्यानंतर संध्याकाळी परत खाली येणार आहे. म्हणजे माझं घर इथून जवळ आहे, त्याच्यामुळे जवळ मी घरी जेवण वगैरे येतो इथून. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये.